माहिती येते मंत्रालयात बनावट कागदपत्र घोटाळा उघड झालेला आहे। अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्र तयार केली, अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट कागदपत्रांद्वारे वकिलांची नियुक्ती करण्यात आल्याचं कळतंय। अधिकाऱ्यांविरोधात या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंत्रालयात बनावट कागदपत्र घोटाळा उघड झालेला आहे। अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्र तयार केली असल्याचं कळतंय। अधिकाऱ्यांविरोधात या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं कळतंय। या बनावट कागदपत्रांद्वारे वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे। आताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्रालयातून ही बातमी येते। मंत्रालयात बनावट कागदपत्र घोटाळा उघड झालेला आहे। अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातली बनावट कागदपत्र देखील तयार केल्याचं कळतंय। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, अतिशय धक्कादायक ही बातमी, अधिकाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। ही बनावट कागदपत्रांद्वारे वकिलांची नियुक्ती देखील केल्याचं कळतंय, काय सविस्तर तपशील? अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याचा कारभार चालवणाऱ्या मंत्रालयातनं कशा प्रकारे बोगस कागदपत्र तयार केले जात आहे, मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बोगस सही शिक्के पत्र असे समोर आले। आता गृह खात्याचा सुद्धा अत्यंत धक्कादायक कारभार सगळा समोर आलेला आहे। हे सगळं मविया काळातलं प्रकरण आहे। गृह खात्याचा धक्कादायक गोपनीय अहवाल आपल्या जवळ आहे, हा जो मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेला त्यांनी पाठवलेला आहे। या अहवालामध्ये सुद्धा हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। या पूर्ण प्रकरणाची व्याप्ती जी आहे ही अधिकाधिक वाढत जाते। अधिकाधिक गुन्हेगार याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात। किशोर भालेराव जे तत्कालीन गृह सचिव गृह खात्याचे होते, यांच्या सही शिक्क्यानेच अनेक पत्र देण्यात आलेले आणि हे पत्र सगळेच गोपनीय आहे। त्याचे इनवर्ड आउटवर्ड नंबर सुद्धा सगळे बोगस करण्यात आलेले आहेत। आपण जर का माझा सहकारी प्रवीणला विनंती करतो, प्रवीण आपण दाखवूया की कशा प्रकारे हा पूर्ण झालेला आहे। ज्यावेळेस मुंबई पोलिसांकडे हा गुन्हा आला, त्यावेळेस गुन्हा आल्यानंतर मुंबई पोलीस सुद्धा चक्रावून गेले आणि या सगळ्या विषयामध्ये अनेक वेगळ्या प्रकारची माहिती त्यांनी गोळा करायला सुरुवात केली। मंत्रालयाकडे त्यांनी मागवले, महाराष्ट्र शासन गृह विभाग दुसरा मजला यांच्याकडे या पूर्ण विषयाची माहिती मागवण्यात आली आणि हा गोपनीय अहवाल जो पोलिसांनी दिला आणि या गोपनीय अहवालाच्या माध्यमातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। जे कागदपत्र बार कौन्सिल हायकोर्टामध्ये सबमिट करण्यात आले ते सगळे खोटे असल्याचं या अहवालातून निष्पन्न झालेलं आहे। एक वकील म्हणून जी नियुक्ती केली गेली आहे ती वकील सुद्धा अनेक सेन्सिटिव्ह खटल्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। आणखी तत्कालीन गृह सचिव किशोर भालेराव यांच्या माध्यमातून ही पत्र देण्यात आली होती। अनेक वेगळ्या प्रकारचे खटले सगळे समोर आले होते। शेखर जगताप यांचं नाव समोर येत आहे। पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल, आणखीन किशोर भालेराव जे तत्कालीन गृह सचिव गृह खात्याचे होते, यांना सुद्धा या सगळ्या विषयात समाविष्ट करण्यात आलं। एक अत्यंत महत्वाची माहिती समोर या गोपनीय अहवालात उघडत आहे। किशोर भालेराव तत्कालीन गृह सचिव यांना राज्य सरकारनं निलंबित केल्याचं या गोपनीय अहवालातनं स्पष्ट होत आहे। या सगळ्या प्रकरणाचा प्राथमिक तपास जो गृह खात्याने केलाय, या गृह खात्याने केलेल्या तपासामध्ये किशोर भालेराव जे तत्कालीन गृह सचिव आहे त्यांच्या माध्यमातून खरं तर या सगळ्या विषयामध्ये एक बोगस कागदपत्र देण्यात आले होते आणि या बोगस कागदपत्र जे देण्यात आले या अहवालामध्ये स्पष्टपणे नोंद करण्यात आलेली आहे की किशोर भालेराव तत्कालीन गृह सचिव यांना या प्रकरणामध्ये निलंबित करण्याची कारवाई सुद्धा गृह खात्याने केलेली आहे। अनेक धक्कादायक खुलासे येत्या दिवसामध्ये या पूर्ण प्रकरणात समोर येऊ शकतात। या प्रकरणाची व्याप्ती फक्त या एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर या दाखल गुन्ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोपींची संख्या वाढू शकते। कारण हे पत्र फक्त एकच दिलं नाहीये, दोन दिले नाहीये, तर आतापर्यंत 3 पत्र खोटे दिल्याचं हे समोर आलेलं आहे आणि या सगळ्या माध्यमातून येत्या दिवसामध्ये मोठे खुलासे होतील। आणि या सगळ्या विषयामध्ये बार कौन्सिल म्हणजे मुंबई हायकोर्टातलं बार कौन्सिल या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेली कागदपत्र ही बनावट असल्याचं या गृह खात्याच्या अहवालात स्पष्ट होत आहे आणि या सगळ्या विषयाची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे आणि हा गुन्हा दाखल केलेला आहे। संजय पुनामिया यांनी ही तक्रार दिली होती। यांनी दिलेल्या तक्रारीची छाननी करण्यात आली, अनेक वेगळ्या पुराव्यांचा आधार घेण्यात आला। माहिती अधिकारात त्यांनी मागितलेली कागदपत्र ही सगळी रेकॉर्डवर आहे आणि चेक केली गेली। गृह खात्याचं जे नस्ती रेकॉर्ड आहे त्या नस्ती रेकॉर्डची सुद्धा नक्कल जी आहे ती प्रत जी आहे ती सुद्धा कुलाबा पोलिसांनी मागवली आणि याच्यानंतर अखेर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्यातनं मंत्रालयातनं सुद्धा
बोगस मुंबई कागदपत्र पोलिसांनी या केल्याचं सगळ्या समोर प्रकरणात येतंय. चला. गुन्हा दाखल केलेला आहे. प्रशांत, बनावट कागदपत्रांद्वारे वकिलांची नियुक्ती देखील केली गेली. अनेक संवेदनशील गुन्ह्यांमध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली गेली. अनेक खुलासे या सगळ्यानंतर आता समोर येतील. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर तपशिलासाठी.